पक्षांतर करून सत्तेसाठी काही करणाऱ्या आजच्या काळात थेट मुख्यमंत्री पदाची ऑफर समोर असतानाही पक्षाशी गद्दारी न करणारा एक नेता याच महाराष्ट्रात होऊन गेला। त्यांचं नाव होतं भाई उद्धवराव पाटील। 1962 मध्ये जेव्हा यशवंतराव चव्हाणांना संरक्षण मंत्री म्हणून केंद्रात जावं लागलं, तेव्हा त्यांच्या मनात पुढचा मुख्यमंत्री म्हणून एकच नाव होतं, ते म्हणजे विरोधी पक्षातील शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई उद्धवराव पाटील। यशवंतरावांचा निरोप घेऊन रामराव आवरगावकर थेट भाईंच्या घरी पोहोचले आणि म्हणाले, तुम्ही काँग्रेसमध्ये या आणि मुख्यमंत्री पद स्वीकारा। पण त्यावर भाईंनी जे उत्तर दिलं त्यातून पक्षनिष्ठा काय असते याची जाणीव होते। भाई म्हणाले, तुम्ही दिलेला सन्मान मी स्वीकारू शकत नाही, कारण मी डाव्या चळवळीचे राजकारण करतो। शेतकरी कामगारांच्या लाल झेंड्यातच माझे पार्थिव गुंडाळले जाणार, मला सत्तेचा मोह नाही। हे उत्तर ऐकून यशवंतराव चव्हाणांना वाईट नक्कीच वाटलं, पण आपण एका खऱ्या माणसावर विश्वास टाकल्याचं समाधानही मिळालं। पुढे भाई खासदार झाले, पण त्यांनी तत्व सोडले नाही आणि शेवटच्या श्वासावेळी त्यांच्या शब्दाप्रमाणेच त्यांचं पार्थिव लाल झेंड्यात गुंडाळलं गेलं। आपल्या तत्वांसाठी, निष्ठेसाठी सत्तेला लाथ मारणारे नेते महाराष्ट्रात पूर्वी होते, हा इतिहास आहे आपला। तुम्हाला शेकापच्या भाई उद्धवराव पाटलांची गोष्ट कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आचार्य मीडियाला फॉलो करा।